तरी कमी लेखण्याचं काम चाललंय। मात्र दुसरीकडे विरोधकांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या बाबतीत जी सांगितलेली आहे, मी सुषमाताई आपल्याकडे येणारच आहे, मात्र हनुमंत पवारजी जे थेट आव्हान दिलेलं आहे, सुषमाताई असू द्या किंवा तुम्ही असू द्या, विरोधक जे म्हणतायत की राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद घेतली, तशाच प्रकारे आता स्वतः पंतप्रधानांनी समोर येऊन या संदर्भातला खुलासा करावा, ही मागणी नेमकी का? विशालजी, जशी राहुल गांधींनी 200 प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी समोर टेलिप्रॉम्प्टर शिवाय पत्रकार परिषद घेतली आणि पुरावे दिले, तशी जर मोदी साहेबांनी येत्या 2 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि टेलिप्रॉम्प्टर घेतलं नाही आणि 200 पत्रकार बोलवले, तर मी राजकारण सोडतो। मोदीजी तसं करणारच नाहीत, 11 वर्षाचा अनुभव आहे माझा। त्यामुळे त्याच्यावर आपण मोदीजी घेणार नाहीत, हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा। आता अनिकेत जे आमचे मित्र भाजपाचे प्रवक्ता जे बोलले त्याच्याकडे मी येतो। त्यांना तुम्ही कायदेतज्ञ म्हणलेलं मला आठवतं कधीतरी, कायद्याचे विद्यार्थी आहेत, ते स्वतः वकील आहेत, ते कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशनच्या विरोधात दुसऱ्या कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशनकडे जायची, दाद मागायची भाषा करतात। त्यांच्या कायद्याबद्दलच्या ज्ञानाला मी इथं प्रश्नचिन्ह उपस्थित करतो। निवडणूक आयोग ही स्वतंत्र स्वायत्त बॉडी आहे, तिच्या विरोधामध्ये आम्ही पवारजी साधी गोष्ट आहे, जर तुम्हाला वाटतं की निवडणूक प्रक्रिया ही फेअर आणि इम्पार्शियल नव्हती, तुम्ही अगोदर देखील मी बोलत असताना आता एक लक्षात घ्या, तुम्ही जे आरोप करताय निवडणूक आयोगावरती, जा ना न्यायालयात, राहुल गांधींना सांगा न्यायालयात दाद मागायला, कोणी थांबवली राहुल गांधींना, कोणी थांबवलं राहुल गांधींना? अरे तुम्ही न्यायालयात दाद मागा। परवाच्या दिवशी न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या सर्वोच्च नेते राहुल गांधींना काय फटकारलं की कुठलाही देशभक्त व्यक्ती अशी स्वरूपाची विधानं करेल का? त्यामुळे सर्वोच्च न्यायालय ज्या व्यक्तीला सातत्याने फटकारतं, ज्या व्यक्तीच्या विरुद्ध एवढे गुन्हे प्रलंबित आहे, तुम्हाला कुठेतरी भान ठेवून बोललं पाहिजे ना। तुमच्याकडे विरोधी पक्ष नेत्याचं पद आहे, याचा दुरुपयोग करू नका। तुम्हाला वाटतं असं की इथे काहीतरी आहे, काहीतरी मतांचा फेरफार आहे, तुम्ही न्यायालयात याचिका दाखल करा। पवारसाहेब, तुम्ही तुमच्या नावाने PI दाखल करा, तुम्ही तुमच्या नावाने। बरं, तुमचं म्हणणं आहे की न्यायालयामध्ये त्यांनी जावं, मला कोणी थांबवलंय? न्यायालयामध्ये आपण जाणार का? हनुमंत पवारजी, करणाऱ्या भाजपाच्या प्रवक्त्यांना शांत बसवा, ऐकायची अनिकेतजी मी विनंती करतो आपल्याला, आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईल। हनुमंत पवार बोला। एका बाजूला अनिकेत निकम यांचं म्हणणं आहे की कायदे तज्ञ म्हणूनही ते एका बाजूला सांगताय की तुम्ही न्यायालयामध्ये जाणार का, तो मार्ग देखील पत्करला जाणार का? हनुमंतजी, विशालजी, न्यायालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याला यांनी न्यायाधीश म्हणून नेमलंय आणि जे न्यायाधीश दीपांकर दत्ता आहेत ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून राहुलजीकर बोलतायत। न्यायालयाची भाषा यांनी आम्हाला शिकवू नये, आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलो। आणि दुसरी गोष्ट, हे सुप्रीम कोर्ट 13 बाबा ऐकून घ्या ना, ऐकून घ्या ना, त्यांना बोलवावं, त्यांना शांत बसवावं। अरे माझं झालेच, बोला ना बाबा, वकील महोदय, कायदे तज्ञ, ऐका, अरे माझं होऊ द्या। अनिकेतजी मी पुन्हा एकदा आपल्याकडे येईल, पुन्हा एकदा आपल्याकडे संधी येईलच। तत्पूर्वी हनुमंत पवारजी आपला मुद्दा पूर्ण करा, मला सुषमाताईंकडे देखील जायचं। विद्यार्थी म्हणून सांगतो, अनिकेत निकम महोदय ऐकून घ्या, न्यायालयाचा अवमान करू नका। तुमचे राहुल गांधी न्यायालयीन, अनिकेतजी मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, पुन्हा एकदा संधी देईल, आपण एकेकाचा मुद्दा पूर्ण होऊ देऊयात। हनुमंतजी पूर्ण बोला लवकर। न्यायालयाचा अवमान झाला हे अनिकेत निकमांनी आम्हाला सांगायला, न्यायालय त्यांच्या पिताश्रीची मालकी नाही, त्यांचं न्यायालय आमचं न्यायालय, आम्ही न्यायालय बघून घेऊ। पहिला मुद्दा, माझा मुद्दा शेवट होऊ द्या की भारतीय जनतेच्या समोर आम्ही जे पुरावे मांडले ते भारतीय जनता पक्षानं आणि अनिकेत निकम यांनी त्या मतदारांच्या घरी जावं आणि आम्ही जे खोटे मतदार म्हणतो ते खरे म्हणून दाखवावे, एवढा साधा आमचा म्हणणं आहे। पण ते न करता साफ म्हणून यांनी भुई थोपटायची, राहुलजींना सतत वैयक्तिक बदनामी करायची आणि संस्थात्मक काही करायचं नाही। मतदान चोरणारा भारतीय जनता पक्ष, मतदान चोरणारा भारतीय जनता पक्षाची चोरी उघडी पडलेली आहे, त्या चोरांची चोरी उघडी पडलेली आहे, यांनी मतावर दरोडा घातलेला आहे। हे न्यायालयात खोटं बोलतात, ते निवडणूक आयोगासमोर खोटं बोलतात, ते जनतेसमोर खोटं बोलतात, त्यांची जनतेची दिशाभूल होतीये का, सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल होतीये का? हनुमंतजी, अनिकेतजी मी आपल्या दोघांकडे येईल, सुषमाताई मी आपल्याकडे येईल। सुषमाताई, अतिशय महत्वाचा मुद्दा तोच
की पुन्हा एकदा ज्यावेळेला निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात येताना दिसते, दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रिया असेल, निवडणूक आयोग असेल, त्यावरती